तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सागर पाटील 7072 ब्लॉगमध्ये। तर आज आपली ही व्हिडिओ मी एक प्रोडक्ट मागवला ॲमेझॉनवरून, तर त्याचा अनबॉक्सिंग आपण करणार आहोत या व्हिडिओमध्ये। आणि तो कसा यूज करायचा, त्याचा काय म्हणजे त्याचा काय यूज होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला अनबॉक्सिंग म्हणजे मी अनबॉक्स केलेलंच आहे, तर तुम्हाला दाखवतो कशी आहे। तर हा आहे तो प्रोडक्ट, प्लास्टिक वेल्डिंग गन। तर चला ते दाखवतो मी कशी आहे। तर ही आहे गन, बघू शकता। हा मॉडेल नंबर आहे। आणि या गन बरोबर आपल्याला ह्या पिना येतात, तर वेगवेगळ्या टाईपच्या पिन आहेत, बघू शकता। तर तुम्हाला मी पिना किती टाईप मध्ये आहेत ते दाखवतो। तर याच्याबरोबर या टाईपच्या पिना भेटतात, गन बरोबर येतात। आणि त्याच्याबरोबर एक कटर आणि ही प्लायर कटर हे भेटतं। तर चला हा कसा यूज करायचा तुम्हाला दाखवतो। आपल्याकडे ऑलरेडी डेमोसाठी आपला इम्पलचा मरगड आहे, पुढचा फेंडर तो ऑलरेडी तुटलेला आहे, बघू शकता। ॲक्च्युली मी एकदा ट्रायल गेलेली आहे, बघा इथं बघू शकता। एक ट्रायल घेतलेली आहे मशीनची। तर एका ॲक्च्युली हा पूर्ण कट झाला होता, दोन तुकडे झाले होते याचे। तर एका ह्याच्यामध्ये चिपकले, मी ट्रायलसाठी केलं आहे। चला आता डायरेक्ट तुम्हाला डेमो दाखवतो की कशी यूज करायची। तर ही पुढं आपल्याला टॉर्च आहे, जेणेकरून जर आपण कालोखामध्ये काम करत असं किंवा एकदम आतल्या ठिकाणी जिथं लाईट नसेल तर तिथं हा आपली टॉर्च कामास येते। तर हे तुम्हाला दाखवतो आता हे कसं पिना वगैरे कशा लावायचे आणि कसं यूज करायचं। तर बघा ही पिन यूज करते मी। तर ही याला बघू शकता, इथे दोन होल आहेत, त्या होलांमध्ये ही टाकून घ्यायची। ही अटॅच केल्यानंतर ही मी आता बघा चालू करतोय। हा बटन आहे, हा दाबल्यानंतर बघा रेड होईल, बघा सुरू झालेला। तर बघा रेड झालेली आहे। तर चला आता आपण प्लास्टिकला लावून घेऊया, तर तुम्हाला डेमो दाखवतो। तर बघा हा प्लास्टिक फेंडर आपला तुटलेला आहे, तर ह्याला एकदम व्यवस्थित जसा होता तसा अटॅच करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ही गन घेऊन इथं ठेवून याला ट्रिगर करायचं आहे। ट्रिगर केल्यानंतर बघा गरम झाली, ती आतमध्ये गेली, नंतर सोडून द्यायचं आहे। सोडल्यानंतर पिन आतमध्ये येईल। तर बघू शकता हा पूर्ण ही पिन आतमध्ये गेलेली आहे, त्याच्यामुळे ही वेल्ड झालेली आहे। आता बघा एक दोन पिनामध्येच आपला मरगड पुढचा फेंडर मजबूत झालेला आहे। तर चला याला पूर्ण वेल्डिंग करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो।
तर बघू शकता मित्रांनो, ही अशी वेल्ड करून घेतलेली आहेत. अजून करायचं बाकी आहे, पूर्ण केलं. तर हे केल्यानंतर ह्याला फक्त असा दाबायचं आहे. दाबल्यानंतर हे तुटतात, जे वरती एक्स्ट्रा राहिलेले आहेत ते. तर मित्रांनो, फायनली आपला फेंडर रेडी झालेला आहे. या गनची कमाल आहे सगळी. तर बघा, 2 तुकड्यामध्ये झाला होता. आता एवढा मजबूत झाला आहे, फुल दाबलं तरी तो निघणार नाही. मी तुम्हाला डेमो दाखवतो. त्याला आपटला तरी निघणार नाही आहे तो. त्याच्यात पाय दिला तरी तो, बघा मी दोन्ही पाय एवढा मजबूत झालेले आहे. तर बघू शकता, हे वेल्डिंग केलेली आहे. हे तारा आतमध्ये गेलेलं आहे त्याच्यामध्ये. तर मशीन खरंच खूप कामाची आहे. तर बघू शकता, प्लास्टिक वेल्डिंग गन, मॉडेल नंबर. तर अशा प्रकारे आपली व्हिडिओ कंप्लीट झालेली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.